जय महाराष्ट्र मंडळी. तर आज मी तुम्हाला पुण्यातील अशी एक टुरिस्ट प्लेस सांगणार आहे जी तुम्ही याआधी कधीच बघितली नसेल. आणि जर तुम्ही पुण्याला येत असाल तर ह्या टुरिस्ट स्पॉटला नक्की भेट द्या. खूप जास्त छान आहे. तर हे ठिकाण पुण्यात लोणी काळभोर येथे आहे. हे ठिकाण पुण्यापासून फक्त 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असून हे जो टुरिस्ट स्पॉट आहे ना तो पुण्याच्या MIT युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये येतो. आणि ह्याचे एंट्री चार्जेस ॲडल्टसाठी 100 रुपीज आहेत आणि चिल्ड्रनसाठी फ्री आहे. तर ह्या टुरिस्ट प्लेसचं नाव आहे वर्ल्ड पीस डोम, जे की पुण्यापासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि असं म्हणतात की हे जगातलं सगळ्यात मोठं डोम आहे बरं का मंडळी. जगातलं सगळ्यात मोठं डोम आणि तेही आपल्या पुण्यात. आणि ही प्लेस खूप इंटरेस्टिंग आहे. तसं शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आहे. तर या ठिकाणी नक्की विजिट करा. तर चला आपण आतमध्ये आता जाऊया. आणि हे बघा मंडळी, एंट्री गेट आहे हे. तर आणि बघू शकता तुम्ही एंट्री गेट इतकं जास्त मोठं आणि भव्य आहे ना, बापरे, असं वाटतं आपण कुठेतरी बाहेर आलो आहे. तर हे एंट्री गेट आहे स्टार्टिंगचं. त्याच्यामधून आपण जर आतमध्ये आलो ना तर बघा ना किती एरिया शांत, सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. असं बघतच राहावं वाटतं. आणि हे बघा हा डोम किती जास्त मोठा आहे, बापरे. आणि ह्या डोमच्या आजूबाजूचा परिसर पण इतका जास्त मोठा आहे ना. आणि मी तरी 5 मिनटं हा डोमच बघत बसलेली. कारण फोटोमध्ये दिसतो ना त्यापेक्षा असं समोरून खूप जास्त मोठा दिसतो. जितकी नजर जाते ना तितका मोठा आहे तो. आणि आपण जेव्हा डोमच्या आतमध्ये जातो ना तिथे चढताना भरपूर अशा पायऱ्या भेटतील आपल्याला. आणि पायऱ्यांवर मस्त मॅसेजेस लिहिलेले आहेत त्यांनी, जसं की व्हॉट यू वॉन्ट टू डू इट टुडे, यू डोंट नो व्हेन द वर्ल्ड विल एंड. असे मस्त खूप प्रत्येक पायरीवर असे मॅसेजेस लिहिलेले आहेत त्यांनी. आणि डोमच्या समोर मस्त फाउंटन पण आहे. आणि ह्या डोमचं अजून काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे हा डोम अजून. आणि जसं आपण डोमच्या एंट्रन्सला जातो ना तिथे मस्त असे आपल्या तिरंग्याच्या कलरचे ना पडदे लावलेले आहेत. आणि आजूबाजूला खूप मोठे मोठे स्टॅच्यूज आहेत. डोमच्या दोन्ही बाजूला असे 2 मिनार आहेत जे की 6 माळ्याचे आहेत. आणि मिनारच्या वरती मस्त असं कलश आणि त्यामध्ये नारळ आहे. जसं आपण डोमच्या आतमध्ये जातो ना तसंच आपल्याला हा सुंदर नजारा बघायला मिळतो. आणि डोमचा दरवाजा तर खूप जास्त मोठा आहे, माझ्या उंचीच्या 4-5 पट जास्त मोठा म्हटलं तरीही चालेल. आणि इथे 53-54पेक्षा जास्त संतांचे आपल्या स्टॅच्यूज आहेत किंवा फिलॉसॉफर ज्यांनी आपल्या देशासाठी मोठे मोठे कार्य केलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे स्टॅच्यू इथे तुम्ही बघू शकता. इथे संत तुकाराम महाराज म्हणा, संत रामदास स्वामी, असे भरपूर तुम्हाला स्टॅच्यू बघायला भेटतील. आणि खूप सुंदर आहे सगळं हे. तसंच त्यांनी डोमच्या वरती ना मस्त असं निळसर आकाश बनवलेलं आहे. हे बघा ना, माझा तरी ह्यांना एकच प्रश्न होता की इथे एवढं वरती जाऊन ह्यांनी पेंटिंग कसं केलं असेल, हे असं राऊंड स्ट्रक्चर कसं आलं असेल. मी पूर्ण निघेपर्यंत हाच क्वेश्चन विचारत होती त्यांना. आणि इथे तुम्हाला जे स्टॅच्यू आहेत ते बघायला, त्यांची माहिती वाचायला खूप आवडेल. पूर्ण दिवस निघून जाईल हा डोम डिटेल्समध्ये तुम्हाला बघायला. हा एरिया इतका जास्त भव्य आहे की 1000-2000 लोक तरी आरामात इथे बसू शकतात. आणि डोममधून आपण बाहेरचा व्ह्यू बघू शकतो. बघा ना किती सुंदर आहे, इतकं मस्त वाटतं ना इथे. छान अशी हिरवळ, चारी बाजूने झाडं, मस्त स्टॅच्यू आहे, मधोमध एक फाउंटन देखील आहे. तसंच एंट्रन्सच्या दोन्ही बाजूला ना मध्येच फाउंटन आणि दोन्ही बाजूला अशी झाडं लावलेली आहेत त्यांनी. खूप मस्त अनुभव होता माझा तरी इथे येण्याचा. तुम्ही कधी येताय इथे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आम्ही जसं डोमच्या बाहेर आलो ना तसंच त्याच्या बाजूला ना इथे 3 सायलेंट रूम आहेत. त्यांना नावं पण दिलेली आहेत त्यांनी. आत्मशांती कक्ष, मनशांती कक्ष, ध्यान कक्ष. जर तुम्हाला ध्यान करायला बसायचं असेल ना तर इथे तुम्ही बसू शकता. खूप शांत जागा आहे आणि छान वाटतं इथे बसून एकदम.
आणि हा एरिया बघा ना, पूर्ण आपला दिवस निघून जाईल इतका मोठा एरिया फिरताना, आणि शांतता इतकी जास्त होती ना बघा ना, आणि कलरफुल मस्त वाटतंय सगळं. आणि हे बघा, आता पायऱ्यांवरून आपण वर जाऊया आणि मी तुम्हाला इथली लायब्ररी दाखवते. इतकी मोठी लायब्ररी आहे मंडळी. मी माझ्या आयुष्यात ना इतकी मोठी लायब्ररी ह्या आधी तरी कधीच बघितली नव्हती. तुम्ही कोणती ह्यापेक्षा मोठी लायब्ररी बघितली असेल ना, तर मला कमेंट करून कळवा. हे बघा, आजूबाजूला स्तंभ, त्यांचे कलर, इथले इंटिरियर डेकोरेशन इतकं जास्त छान आहे ना. असं शांतता, थंड वातावरण, खूप छान वाटतं इथे खरंच. आणि एरिया बघा ना, इतका मोठा आहे, बापरे. आणि इथे एंटर करताच मस्त आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांची सुंदर मूर्ती बघायला भेटेल. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप जास्त सुंदर आहे. आणि लायब्ररीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेच्या बाजूला सर्व गोलाकार असे सर्व धर्मांचे मंदिरे म्हणा, त्यांच्या धर्मामध्ये कशा प्रकारे ध्यान केलं जातं किंवा मेडिटेशन केलं जातं, अशी सगळ्यांची माहिती देखील इथे दिलेली आहे. तर प्रत्येक धर्माचं इथे दिलेलं आहे. त्यांनी खूप छान वाटलं बघून. प्रत्येक धर्माची डिटेलमध्ये इथे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. एकही धर्म असा नाही आहे की जो इथे दिलेला नाही आहे माहिती त्याची. तर ह्यामधून प्रत्येक धर्माची माहिती आपल्याला कळते, आपल्याला समजतं कसं असतं काय. ते बघूनही खरंच खूप छान वाटलं. म्हणजे कुठलाच धर्म कमी जास्त नाही आहे, सर्व धर्म समभाव, अशी भावना एक त्यांनी असं ह्या पूर्ण ह्याच्यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इतकी शांतता होती ते, बापरे. म्हणजे सुई पडली ना तरी आपल्याला आवाज येईल. आणि हे बघा, बघू शकता, प्रत्येक आपले संत, वैज्ञानिक म्हणा, महात्मे, तत्त्वज्ञानी, अशी प्रत्येकाची असं ना माहिती त्यांनी बघा कसं मस्त फ्रेम बनवलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाची माहिती इन डिटेल दिली आहे त्यांनी. जर आपण वाचत बसलो ना तर मला नाही वाटत एक दिवस देखील पुरेल आपल्याला. हे बघा, पूर्ण भिंतीवर त्यांनी असं लावलेलं आहे. आणि मस्त चेअर ठेवले, तिथे बसून तुम्ही वाचू शकता. हे बघा, प्रत्येकांची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि लायब्ररी बघा ना, खूप मोठी आहे, बापरे. खूप म्हणजे खूप जास्त मोठी आहे. मी तरी नाही आधी इतकी मोठी लायब्ररी बघितली. आणि जसं आपण बाहेर येतो ना लायब्ररीच्या, तसं इथे आपल्याला सुंदर असं स्टॅच्यूज बघायला भेटतील. आणि लायब्ररीच्या बाहेरचा एरिया देखील मस्त आहे. त्यांनी बाहेर देखील असे फ्रेममध्ये प्रत्येकाची माहिती लावलेली आहे. स्तंभ बघू शकता तुम्ही, किती छान वाटतं इथे. एरिया बघा किती मोठा आहे. आणि आपण लायब्ररीच्या बाहेर जसं निघतो ना तसं इथे पण मोठे मोठे स्टॅच्यूज लावलेले आहेत. तर आणि पूर्ण असं तुम्ही गोल फिरून बघू शकता. हे लायब्ररीच्या बाहेर देखील एरिया मस्त आहे सगळा. खरंच या धकाधकीच्या आयुष्यातून जर तुम्हाला एक दिवस कुठे शांतता हवी असेल ना, तर ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा. इतकी जास्त शांतता आहे. तुम्ही ह्या लायब्ररीमध्ये बसून ह्यांच्या ना पुस्तकं वाचू शकता. नाही पुस्तकं वाचायची असेल तरी शांत बसू शकता एका जागी. खूप जास्त शांतता आहे इथे. आणि हे बघा ना, इथे एंट्रन्स किती सुंदर आहे. आणि आतमधला एरिया बघा ना, असं बघतच राहावं वाटते. एक एक नक्षीकाम त्यांनी करून केलं आहे. हा प्रसंग आठवते तुम्हाला कधीचा? इथे हा महाभारतातला क्षण आहे, ज्यावेळी कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं होतं गीतेचं संपूर्ण. आणि रथ बघा ना किती सुंदर होता. 4 घोडे होते आणि रथाचं काम, कोरीव काम इतकं सुंदर होतं ना, जवळून बघत राहावं असं वाटत होतं एकदम. आणि इथे डोमच्या उजव्या बाजूला ना श्रीमद भगवद्गीता ज्ञानमंदिर पण आहे. इथे 5 पांडव आणि द्रौपदी यांचे स्टॅच्यूज आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही, सगळे असे लाईनीत लावलेले आहेत. तर सगळ्यात आधी आहेत न्यायप्रिय युधिष्ठिर, त्यानंतर सगळ्यात बलशाली भीम अर्जुन, त्यानंतर द्रौपदी, आणि सगळ्यात बुद्धिमान असे नकुल आणि सहदेव. असे मस्त त्यांनी लाईनमध्ये स्टॅच्यूज लावलेले आहेत. तर मंडळी, माझं तर इथे येऊन मला खूप छान वाटलं आहे. तुम्ही कधी येता इथे नक्की भेट द्या ह्या प्लेसला. भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.